सांगली वारणाली येथील पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या महेश मुकुंदराव कांबळे वय वर्ष 38 या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणी प्रियंका महेश कांबळे वय वर्ष 32 राहणार विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी छळ करून जातीवाचक टोमणे मारल्याप्रकरणी सुनील शामराव चौगुले वय वर्ष 43 राहणार वारणाली आणि गणेश प्रकाश जोशी वय वर्ष 45 राहणार हरिपूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की महेश मुकुंदराव कांबळे हे सांगली पाटबंधारे विभागात गेली 13 वर्ष शिपाई या पदावर कार्यरत होते। कांबळे यांनी गेली कित्येक वर्ष होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती। आत्महत्या करण्यापूर्वी मूळ त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याबाबतचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला होता। तेव्हा काही सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगून आत्महत्येपासून थांबवलं होतं। त्यानंतर अधीक्षक अभियंता यांना 11 नोव्हेंबर 2024 रोजी लेखी तक्रारीचं निवेदन दिलं। तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा 12 नोव्हेंबर 2024 रोजी निवेदन दिलं होतं। तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप होता आणि याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। अखेर 1 महिन्यानंतर महेश यांच्या पत्नी प्रियंका कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाटबंधारे विभागाच्या दोघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। प्रियंका कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की महेश कांबळे यांचा सन 2019 पासून ते 5 डिसेंबर पर्यंत संशयित सुनील चौगुले गणेश जोशी यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तसेच जातीवाचक टोमणे मारल्याने सतत तणावाखाली येऊन वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।